रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे गट नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। भाजपने वैकुंठ पाटील तर राष्ट्रवादीनं मधुकर पाटील यांची गटनेतेपदी निवड केली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीनं स्वतंत्रपणे नोंदणी केल्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेचा सस्पेन्स कायम आहे। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गटानं सर्वाधिक 21 जागा जिंकल्यात, मात्र सत्तेला हात लावण्यासाठी त्यांना भाजपची मदत घ्यावी लागणार आहे। दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करतील असं राष्ट्रवादीकडून म्हटलं जात होतं। जिल्ह्यात ते बहुतांश जागी एकत्र लढल्यानं तशी शक्यता अधिक होती। मात्र बुधवारी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे भाजप आणि राष्ट्रवादीनं आपापल्या गटाची स्वतंत्र नोंदणी केली आहे, त्यामुळे सत्तेचा सस्पेन्स पुन्हा एकदा वाढलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे हे निवडणूक झाल्यानंतर गटनोंदणीसाठी उपस्थित होते। राष्ट्रवादीने मधुकर पाटील यांची गटनेतेपदी निवड केली, तर भाजपनेही याच दिवशी आपला गट नोंदवला आणि वैकुंठ पाटील यांची गटनेतेपदी निवड केली। यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आस्वाद पाटील यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। भाजप आणि राष्ट्रवादीनं वेगवेगळी नोंदणी केल्यामुळे भाजपनं राष्ट्रवादीला गॅसवर ठेवलंय असं बोललं जात आहे। रायगड जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही। पक्षनिहाय जागा पुढील प्रमाणे आहेत: शिवसेना शिंदे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 16, भारतीय जनता पक्ष 15, शिवसेना ठाकरे गट 5, काँग्रेस 2। या पार्श्वभूमीवर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आघाड्यांचं राजकारण निर्णायक ठरणार आहे। 15 सदस्यांसह भाजप किंगमेकरच्या भूमिकेत असून स्वतंत्र गट नोंदणीमुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आलंय। रायगड जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे 15 सदस्य पूर्ण जिल्ह्यामधून निवडून आले। या 15 सदस्यांची कलेक्टर ऑफिस या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी सर्व सदस्य आज या ठिकाणी एकत्रित झाले। या संदर्भात आमची जी बैठक अलिबाग इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली। या बैठकीमध्ये सर्व सदस्यांच्या संमतीनं या जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे सन्माननीय वैकुंठ रवींद्र पाटील यांची गटनेतेपदी निवड झाली। आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व सहकारी या जिल्हा परिषदेच्या मार्फत आपापल्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावतील, त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांच्या पाठबळाने सर्व मंत्रिमंडळ हे आम्हाला निश्चितपणानं सहकार्य करतील याची आम्हाला खात्री आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या विश्वासानं जनतेनं आमच्या या सर्व सहकार्यांना निवडून दिलं, त्या सर्व जनतेचा विश्वास सार्थक करून दाखवण्यासाठी आमचे सर्व सहकारी काम यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।